पोलीस ठाण्यात भावासमवेत जाऊन विरोधात तक्रार केल्याचा राग आल्याने एकावर एडक्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार संजयनगर परिसरात घडला। यामध्ये नजीर लालसाब शेख वय वर्ष 29 राहणार शाळा क्रमांक 46 पत्राचा संजयनगर सांगली हा गंभीर जखमी झाला आहे आणि या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे। या घटनेची माहिती अशी की फिर्यादी नजीर शेख हे मंगळवारी रात्री 10च्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे होते। त्यावेळी त्यांच्या परिचित असलेला संशयित राहुल पवार हा 2 अनोळखी व्यक्तींसमवेत तेथे आला। संशयित राहुल याने फिर्यादी नजीर या तुझ्या भावासोबत माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास काय गेलास असं जाब विचारला। यावेळी झालेल्या वादावादीत अनोळखी व्यक्तीने खिशातून चाकू बाहेर काढला, त्यामुळे नजीर तेथून पळाला। संशयितांनी त्याचा पाठलाग करून पकडले। संशयित राहुल याने त्याच्याकडे एडक्याने नजीर याच्या पाठीत वार केला आणि अनोळखी व्यक्तीने नजीर याच्या कमरेनजीक आणि पार्श्वभागावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे। पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।